नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ते गुड्डी आणि राहुलच्या घरी टी व्ही पाहत आहेत. अरे राहुल, टी व्ही बघून बघून कंटाळा आलाय. चल आपण परीच्या घरी जाऊया, परीसोबत काहीतरी खेळूया. परीच्या घरी काय खेळणार? परीकडे तर काही खेळणी पण नाहीये. तिच्या घरी तर जाऊ आपण. हो चल मग, मम्मीला विचारतो मी आधी. आणि ते राहुल तिच्या मम्मीला विचारायला जात आहे. मम्मी 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 मी परीच्या घरी जाऊ का खेळायला? काय तिच्या घरी खेळायला? ती चाललाय तो तिकडं खेळायला. गप घरी बस. अगं मम्मी जाऊ दे ना मला. गुड्डी पण चालली आहे, मी तर एकटा बघून काय करू? किती वेळ टी व्ही बघू? जा नाही तर. तेवढी शांतता. आणि येते गुड्डी आणि राहुल परीच्या घरी पोहोचले सुद्धा. ग आपण काहीतरी खेळायचं का? चल ना खेळायला जाऊ आपण. चल ना परी, आपण काहीतरी खेळू. नाही रे, मी नाही खेळू शकत, मी बाळाला सांभाळतीये. माझी आई भाजी विकायला गेलीये. अगं तुझ्या मम्मीला इतका उशीर कसं काय झाला पण? मला तर वाटतंय भाजी विकलीच नसणार आहे, कारण पहिलाच दिवस आहे म्हणतीयस ना तू. हो ना, मला पण तेच वाटतंय. काय माझ्या डोक्यात एक आयडिया येते, करायचं का आपण ते? कसली आयडिया? हो कसली आयडिया? आपण सगळ्या बायकांना सांगूया तुझी मम्मी भाजी विकती येते, म्हणजे तुझ्या मम्मीची लवकर भाजी संपेल. अरे पण बाळाचं काय करायचं? पण अर्ध्या तासात सगळ्यांना सांगू आणि येऊन बाळाला सांभाळू, म्हणजे तुझी मम्मी लवकर मोकळी होईल. चला मग लवकर जाऊया. दोघीही तिकडे जायला लागतात. त्यांच्या मागे मागे राहुलही जातो. मम्मी मम्मी तू काय करत आहे? तांदूळ नीट करतेय मी. अगं मम्मी, मधू काकूंनी भाजीपाला विकतायत त्या, आणि एकट्याच आहेत, आणि घरी बाळ आणि परी घरी आहेत. त्यांचा भाजीपाला घेऊ का आपण? अरे मला तर मधू काहीच बोलली नाही भाजीपाल्याबद्दल. चल मी पण घेते आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा सांगते. चला मुलांनो. काकू तुम्ही पुढे जावा, आम्ही अजून बायकांना सांगतो. अरे मुलांनो, तुम्ही जे काम करताय ते खूप छान करताय, मला तुमच्यावर अभिमान आहे. आणि इथे मीना मधूकडे जायला निघते. आणि इथे मीना सीमाच्या घरी जाते, तिला भाजीला चल म्हणायला. काय झालं मीना? अगं मधू भाजीपाला विकतीये, तुला भाजीपाला आणायला यायचंय का? भाजीपाला तर संपलाय, पण मधूकडे चांगला आहे का भाजीपाला? अगं तिच्या घरच्या शेतातला आहे भाजीपाला, एकदम फ्रेश आणि स्वस्त लावलाय तिने. मी तुझ्यासोबत येते, पण चांगला असेल तरच घेणार, नाही तर नाही घेणार. थांब तर मग पिशवी घेते. अरे अरे अरे, इथंच थांबा, तिकडून एक आजी येत आहेत, आपण त्यांना पण सांगूया. एवढ्यातच तिथं आजी येत आहेत. बाळांनो, इथं काय करत आहात तुम्ही? आजी तुम्ही कुठं चाललात? अरे बाळा, मी बाहेर चालली आहे मार्केटमध्ये भाजी आणायला. हो आजी, माझी मम्मी भाजी विकतीये, माझ्या मम्मीकडून घेताल का भाजी? हो बाळा, घेईल ना, मला काय कुठंतरी घ्यायचीच आहे. सरळ पुढं जावा आजी, तिथंच बसली आहे माझी मम्मी. चला तर जाते मी, घेते तुझ्या मम्मीकडून भाजी. तेवढ्यातच सीमा आणि मीना दोघीही येतात. तू म्हणली नाही मला भाजी विकणार आहे आज म्हणून, मी आले नसते का बरं तुझ्याकडं? अगं टाईमच नाही मिळाला मला, सकाळी लवकर आले मी. भाजीपाला तर फ्रेश आहे की. चल मी पण घेते. हो फ्रेश आहे ग, घे तुला काय घ्यायचं ते. मला की नाही 1 किलो बटाटे दे, आणि कोथिंबीरची 1 गड्डी दे, आणि मिरची पावशेर दे. मी का नाही उद्या पराठे करणार आहे बघ. कसे लावलेस बटाटे? अगं 20 रुपये किलो बटाटे, आणि कोथिंबीर 5 रुपये. मिरची जरा महाग आहे बघ, 10 रुपये पावशेर आहे मिरची. चालतंय, पैशाची नको चिंता करू, माझ्याजवळ भरपूर पैसे. झाले बघ तुझे 1 किलो बटाटे, थोडंसं जास्त दिलेत बघ. हे बघ झाल्या बघ तुझ्या पावशेर मिरच्या. मिरची आणि कोथिंबीर पिशवीत टाकलेत बघ. हा घे तुझा भाजीपाला. किती झाले तुझे पैसे? अगं पैसेच काय, राहू दे नंतर दे, आपण जवळच तर राहतोय. नाही बाई, मी लगेच पैसे देणार. हे घे तुझे पैसे. चालतंय, थँक्यू.
आल्याबद्दल. अगं मीना, तू येतेस का? घे ना भाजीपाला पटकन. काय घ्यायचं ते घे ना पटकन. अगं मी थोडा वेळ मधूला मदत करते, तू पुढं जाते का? तू बी थांबते का? नाही 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 बाई, मी नाही थांबू शकत. तू थांब, तुला थांबायचं तर चल, मी जाते. चल तर मग. आणि बघता बघता मधूच्या दुकानामध्ये गर्दी होते. अहो मला द्या, अहो मला द्या, मला द्या, हो अहो मला पहिले द्या, हो अहो मला जायचंय, हो पटकन, अहो आम्हाला समोसे करायचे, बटाटे द्या ना. हो अहो आम्हाला द्या ना, हो अहो घाई करू नका, एक एक जणांनी सांगा. 1 किलो द्या हो मला, कोथिंबीर द्या आणि एक शापू आणि मिरची द्या. लगेच देते. भाजी घेऊन निघून जातात. हो ताई, ही भाजी तुमच्या शेतातली आहे का? बटाटे कसे लावलेत? हो बटाटे 20 रुपये किलो लावलेत. जर सगळे बटाटे घेतले तर कसा भाव लावणार तुम्ही? तुम्ही जर सगळे घेतले तर 15 रुपये किलोनी लावल. ताई, हा तुमच्या जवळचा जेवढा भाजीपाला आहे ना, तो सगळा मला देऊन टाका. मला माझ्या हॉटेलसाठी कायम भाजीपाला लागतो. तुम्ही माझा नंबर घ्या आणि मला कॉल करा. मी येऊन घेऊन जात जाईन तुमचा सगळा भाजीपाला. आजचा जेवढा भाजीपाला आहे तेवढा सगळा मला देऊन टाका. काय सगळा भाजीपाला? तुम्ही एकटेच घेणार सगळा भाजीपाला? खरंच म्हणताय तुम्ही? मी सगळीकडे भाजीपाला बघितला, पण तुमच्यासारखा फ्रेश भाजीपाला आणि कमी दरात मला कुठंच मिळाला नाही. हा घ्या तुमचा भाजीपाला, सगळा भरला आहे. हे घ्या ताई तुमचे पैसे. हां ठीक आहे, थँक्यू. चला येतो ताई, तुमचा भाजीपाला निघाल्यावर कॉल करा मला. अगं मीना, बघतेस का आज माझ्या भाजीचा किती धंदा झाला. मला भाजी विकायची गरज नाही आहे. भाजीपाला निघाला की मी त्यांना फोन लावून देऊन टाकणार. हो ग, मला खूप आनंद झाला. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.